सियावर रामचंद्र की जय. माता सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सोडून परत आलेल्या लक्ष्मणांनी रामचंद्रांचं सांत्वन केलं आहे. सुमंत्रांच्याकडून कथा ऐकली आहे, ती सगळी कथा रामचंद्रांना सांगितली आहे आणि रामचंद्रांना म्हणालेत की आता नवा लोकापवाद निर्माण होईल. बंधू, यात लोक आपल्याला म्हणतील की बायकोला सोडून आला आणि पुन्हा परत दुःखात बसला, असं नको व्हायला. तुम्ही उठावं आणि राज्यकारभाराला लागावं. अनेक लोक तुमच्या भेटीसाठी प्रतीक्षित आहेत. रामचंद्रांनाही हा मुद्दा आवडला आणि ते म्हणतात की खरं आहे तुझं. राजाचं कर्तव्य आहे की दारी आलेल्या प्रत्येक माणसाचं समाधान करायला पाहिजे आणि ते नाही केलं तर राजाला त्रास होऊ शकतो. काय त्रास होऊ शकतो? त्यामुळे नगराजाची कथा तुला मी सांगतो. नग नावाचा एक राजा अत्यंत सत्वशील, सद्गुणी, पवित्र देह आपला राज्यकारभार सुरळीत करत होता. वेगवेगळ्या ऋषीमुनींना बोलवावं, मोठमोठी यज्ञ करावीत आणि या यज्ञाच्या नंतर गोदान करावं, अन्नदान करावं, ऋषीमुनींना दान द्यावं, गरजूंना दान द्यावं, या तऱ्हेनं आणि आपलं राज्य सांभाळावं. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन, सगळ्यांना एकोपा ठेवून राज्य सांभाळावं, या पद्धतीनं तो काम करत होता. एका यज्ञाच्या काळात त्यानं 1 कोटी गायी दान करण्याचा निर्णय घेतला. आता 1 कोटी दान करायच्यात म्हणजे तेवढे ऋषीमुनी लागतील, तेवढे ऋषीमुनी बोलवलेले. सहस्त्र गायी, लक्ष गायी, इथे 1 कोटी. लक्षात घ्या, कालानुरूप दान बदलतं. म्हणजे तो पुण्यवान राजा 1 कोटी गायी दान करून पुण्यवान झाला म्हणजे आता आपण 1 कोटी गायीच दान केल्या पाहिजे असं नाही. त्या त्या काळामध्ये त्या त्या गोष्टी ज्या आवश्यक असतात त्याचं दान करावं. अन्नदानाची वेळ कोणती हे लक्षात ठेवलं पाहिजे. गोदान कधी करावं? ज्या काळामध्ये गोधन होतं त्या काळात ते धन दान करावं. आता तुम्ही गायी दान करण्यापेक्षा धन दान करायचं आहे. ते धन सत्पात्री दान करायचं आहे. ज्या काळात लोकांना खायला अन्न नसतं किंवा अन्न ही त्या भागाची प्राथमिक आवश्यकता असते, तिथे अन्नदान करावं. ज्यांची वस्त्र ही गरज असते त्यांना वस्त्रदान करावं. ज्यांची गाय ही गरज असते, गोवंश ही गरज असते, त्यांना गोदान करावं. हा राजा त्या काळातलं धन म्हणजे गायी. जो काळ गायींचा कळप किती, जनावरांचा कळप किती यावरून समृद्धी ठरत होती तो काळ. राजानी, या नृग नावाच्या राजानी 1 कोटी गायी दान करायचं ठरवलेलं आहे. वेगवेगळ्या देशातल्या ब्राह्मणांना बोलवण्यात आलंय आणि गोदान चालू आहे. आपल्या गोठ्यातील, आपल्या गोशाळेतील गायींना बोलवून घ्याव्यात आणि त्या आवश्यकता असलेल्या सगळ्या ब्राह्मणांना दान कराव्यात, असा प्रकार चालू आहे आणि रोज ही गोदानाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान काय होतं, एका ब्राह्मणाची गाय, गरीब ब्राह्मणाची गाय, ती गाय भरकटते, रस्ता चुकते. बाजूच्या गावातल्या एका गरीब ब्राह्मणाची गाय रस्ता भरकटते, चुकते आणि ती फिरत 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 या राजाच्या गोशाळेत दाखल होते. आता कोट्यावधी गायी आहेत, त्यात कोणती नवीन आली आणि कोणती जुनी आहे काही कळायचं कारण नाही. या राजाच्या गोशाळेमध्ये ही गाय दाखल होते. ती गाय सांभाळली जाते, काही दिवस इथं राहते आणि मग राजाकडून त्या गोशाळेत आलेल्या गायीचं दान करणं सुरू असताना ज्या एका ब्राह्मणाची गाय दान करायला, म्हणजे ती दान करण्यासाठी आली आहे, ती चुकून आलेली होती, ती दान करण्यासाठी म्हणून आली आहे, राजाला माहीत नाही. राजानं ती गाय दुसऱ्या एका ऋषीला देऊन टाकली. ते म्हणाले, हे घ्या. ऋषीलाही त्या गोशाळेतल्या गायी म्हणून काही कल्पना नाही. त्यांनी ती गाय घेतली आणि निघून गेले. दरम्यानच्या काळात ज्या ब्राह्मणाची गाय हरवली होती तो गाय शोधत 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 निघाला. राजाचा यज्ञ संपला, राजाचं गोदान संपलं, सगळंच झालं आणि हा आपल्या गायीला शोधत शोधत वेगवेगळ्या गावांच्या मध्ये फिरू लागला. फिरता फिरता एका ऋषीच्या आश्रमात गोशाळेमध्ये त्याला त्याची गाय दिसली आणि त्या गायीसोबत गायीला पिताना एक वासरूही दिसलं.
वासरू चांगलं मोठं झालेलं, शोधायला बराच काळ लागला होता, त्यामुळं ती गाय व्याली, तिला वासरू झालं. त्याला शंका आली की ही गाय आपलीच आहे. त्यानं अत्यंत मार्दव भरल्या आवाजात आपल्या गाईला हाक मारली आणि म्हणाले, गोमाते, मी आलोय तुझ्यासाठी. गोमातेलाही आपल्या नेहमीच्या पालकाचा आवाज, नेहमी सांभाळणाऱ्या माणसांचा आवाज कळला. आणि कळल्यावर ती आपल्या वत्सासह या ब्राह्मणाच्या मागे 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 जाऊ लागली. हा पुढे चालतोय, गाय मागून चालतोय. ज्याला गाय दान दिली होती त्याला कळलं की हा ब्राह्मण पुढे पुढे जातोय, आपली गाय त्याच्या मागे मागे जाते. थोड्या वेळाने याला हाक मारतो, म्हणतो, विप्रवर, काय तुम्ही माझी गाय का घेऊन जाताय? ते म्हणाले, बंधू, ही गाय माझी आहे, हरवली होती आणि ती आता मला परत सापडली आहे. मी काही नेत नाही आहे, मी तिला फक्त हाक मारली आणि ती माझ्या मागे येते. तो म्हणाला, ही गाय तर मला महाराज नृगांनी दान केलेली आहे, तुमची कशी होईल? काहीतरी गडबड आहे. आपण एक काम करू, ज्या राजाने तुम्हाला ही गाय दान दिली आहे त्या राजाकडे जाऊ, त्याला विचारू की आपण ही गाय माझी असताना त्यांना कशी दान दिली. त्याला हरकत नाही, आता कुठेतरी याचा मार्ग निघाला पाहिजे. बघा, त्या काळात माझी आहे म्हणून बळजबरीनं हिसकावून घेऊन जाणारी माणसं नव्हती आणि तू कसा नेतोयस तुला बघतोच असं म्हणणारी ही माणसं नव्हती. कारण त्याला कळत होतं गाय ज्याची आहे त्याच्या मागे जाते, हे खरं आहे. मग याचा निवाडा कुठंतरी झाला पाहिजे, यासाठी त्यानं सांगितलं की आपल्याला याचा चोक्षमोक्ष लावायला पाहिजे. हे गेले महाराज नृगाच्या दरबारामध्ये. महाराज नृगाच्या दरबारात गेल्यानंतर तिथे राजा आपल्या कामामध्ये गर्क होता. राजा नेहमी भेटतो असं नाही, अपॉइंटमेंट घ्यावी लागते, सांगावं लागतं, महाराज येतोय. तो त्याच्या कामातून वेळ निघाल्यावर तुम्हाला भेटत असतो. रितसर अर्ज करावा लागतो राजाला भेटण्यासाठीचा. हे दारात थांबले आणि निरोप द्यायला सांगितलं. राजाचा निरोप काही आलाच नाही. बराच काळ निघून गेला. हे दोघं राजाच्या निरोपाची वाट बघत बसले. त्या दिवशीचा दिवस संपला, रात्र संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी हे परत आले. परत राजाच्या दरबारातल्या माणसांना निरोप दिला की आमचा असा असा विषय आहे, या विषयीची आम्हाला निवाडा करायचा आहे, तुम्ही दिलेली गाय दान आहे, आम्हाला निवाडा करायचा आहे, कृपया महाराजांना सांगा, आम्ही कालपासून थांबलेलो. पुन्हा दूतांनी निरोप दिला. राजा व्यस्तच आहे आपल्या कामाच्या मध्ये, त्याला काही वेळ मिळत नाही आहे. तरी राजाला विलंब लागला असेल, काही काम असेल म्हणून हे संध्याकाळपर्यंत परत थांबले. आणि परत थांबल्यावर मात्र संध्याकाळच्या वेळेला यांच्या संयमाचा बांध सुटला. हे म्हणाले, राजा, तुला आमच्यासाठी वेळ नाही आहे ना? ठीक आहे, तू आमचा अपमान करतोयस ना? ठीक आहे, हरकत नाही, आता आम्ही दोघं मिळून तुला शाप देतोय. राजा, याचक म्हणून आलेल्या ब्राह्मणाला दारात वाट बघायला लावून तू जो अपमान केला आहेस त्या अपमानासाठी तुला शाप देतोय. जसा तू लपून राहिला आहेस तसाच प्राण्यांपासून लपून राहणाऱ्या योनीत तुला जन्म मिळेल. तू सरडा होशील आणि सगळ्या प्राण्यांच्या पासून लपून राहशील, हा आमचा तुला शाप आहे. आणि पुढच्या काळात जेव्हा कधीतरी भगवान विष्णू द्वापार युगात भगवान कृष्णाचा जन्म घेऊन येतील तेव्हाच ते तुला यातून मुक्ती देतील. भगवान विष्णूच तुझ्या मुक्तीचा मार्ग सांगतील. तोवर मात्र तुला या सरड्याच्या योनीमध्ये जगावं लागेल. राजाला जेव्हा ही शापाची वाणी समजून ब्राह्मण निघून चाललेत हे कळलं, तेव्हा तो ऋषीमुनींना थांबवण्यासाठी, त्यांची क्षमा मागण्यासाठी जातो. त्यांना तो क्षमा मागतो. पुढे काय घडतं ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.